श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सतीश पाटील आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनल किशोर स्टोरीवर. आपण इथे भक्तांना आलेले दैवी अनुभव, हास्यकथा, भयकथा, बोधकथा या चॅनलवर घेऊन येत असतो. आपल्याला आमच्या कथा अनुभव आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलचे बटन ऑलवर क्लिक करा व आपल्याकडे जर काही अनुभव असतील तर आम्हाला ते आपण पाठवू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही आम्हाला तुमचे अनुभव पाठवू शकता. मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा स्वामी अनुभव माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा आहे. काही कारणास्तव जागेचे आणि काही पात्रांची नावे बदललेली आहेत. 2001 साली माझे लग्न झाले. 1-2 वर्ष सर्व काही सुरळीत चाललेलं होतं. एक दिवस माझे आणि माझ्या आईशी थोडीशी कुरबुर झाली. त्यात माझा स्वभाव थोडा तापटच होता. आई मला रागानेच म्हणाली, नसल जमत ना तर तू आणि तुझी बायको म्हणजे अंकिता आत्ताच हे घर सोडून निघून जा. कारण माझ्या मागे घरी माझे 3 लहान भाऊ कमवते होते. त्यामुळे आईला मी गेल्याने फारसा फरक पडणार नव्हता. मीही रागारागात बायकोला लगेच निघायला सांगितलं. तीही निघाली. आम्ही आमच्या तालुक्याला आलो. आमच्याकडे काहीच सामान नव्हते. होते फक्त अंगावरचे कपडे आणि 200 रुपये. आता काय करायचं बायकोने विचारले. मी तिला म्हणालो, काळजी करू नको, स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी, ते काहीतरी मार्ग दाखवतीलच. मी पहिले इथे राहिलेलो आहे, त्यामुळे इथं माझे बरेच मित्र आणि नातेवाईकही राहतात. मी बायकोला नातेवाईकडे सोडून म्हणजे माझ्या मामाकडच्या घरी सोडून माझ्या शरद नावाच्या मित्राला भेटायला गेलो. तोही स्वामी भक्त होता. तोच नाही तर त्याचे सगळे घरचे स्वामी सेवा करायचे. मी त्याला सगळं सांगितलं. त्याला म्हटलं, पहिले तर मला एक रूम घेऊन दे. ती सिंगल असली तरी चालेल. भलेही जेवायला काही नसलं तरी चालेल, पण राहायला छत गरजेचं आहे. तसं शरद म्हणाला, तू संध्याकाळपर्यंत थांब, बघू काय ते. तू कुठं थांबला आहेस? मी म्हटलं, मी मामाकडे थांबलो आहे. तो म्हटला, ठीक आहे, मग मी संध्याकाळी येतो. तू आता निवांत जा आणि काळजी करू नको, स्वामी सर्व काही ठीक करतील. मी हो म्हणून निघून गेलो. शरद संध्याकाळी मामाच्या घरी आला आणि मला एका कॉलनीत घेऊन गेला. तिथे एक छोटंसं पत्र्याचं घर होतं. तिथे एका बाजूला 2 रूम आणि दुसऱ्या बाजूला एक छोटीशी रूम होती. शरदनं विचारलं, चालेल का? मी म्हटलं, हो चालेल, पण रूम भाडे आणायचे कुठून? शरद म्हणाला, तुला काय करायचे? तुला रूम आवडली का ते सांग. मी होकारार्थी मान हलवली. मग आता शांत बस, मी बघतो काय करायचं ते, असं म्हणून शरदने घरमालकाला बोलवले. त्यांचं नाव महाजन. एक 60 वर्षाची म्हातारी बाई समोर आली आणि तिला एक पंकज नावाचा मुलगाही होता, जो किराणा दुकानात काम करायचा. त्याचे लग्न होऊन 2-3 वर्ष झाली होती. त्याला एक 3-4 महिन्याची मुलगी होती. त्या म्हातारीचा नवरा 5-6 वर्षापूर्वी वारला होता. शरदने त्या म्हातारीला आमची सगळी परिस्थिती समजावून सांगितली व म्हणाला, रूम भाड्याचं थोडं मागे पुढे झालं ना तर सांभाळून घ्या आजी, काम लागेपर्यंत. नंतर काम लागलं तर भाडं तुम्हाला वेळेवर मिळेल. असं म्हणून त्याने महाजनबाईला 1000 रुपये दिले आणि सांगितलं की उद्या येतो राहायला. असं म्हणून आम्ही माघारी फिरलो. पुढे आल्यावर मी त्याला धन्यवाद म्हणणार, तोच मला म्हणाला, अरे फॉर्मॅलिटीची करण्याची काही गरज नाही, उद्या सामान घेऊन राहायला ये. मी म्हणालो, मित्रा, मी आणि माझी बायको अंकिता एवढंच सामान आहे. मी त्याला हे सगळं पहिले सांगितलं होतं, त्याच्या ते लक्षातही आलं. तो म्हणाला, अरे ठीक आहे, सॉरी, माझ्या लक्षात नव्हतं. उद्या सकाळी 10 वाजता ये रूमवर, मीही येतो, काळजी करू नको, असं सांगून तो निघून गेला. ठरल्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी रूमवर आलो. बायकोने घरमालकीकडून झाडू घेऊन रूम स्वच्छही केली. थोड्या वेळात शरद आला. त्याने बरेच सामान आणले होते. सोबत त्याची बायकोही होती. त्याने गादी, काही कपडे, स्टोव, थोडासा किराणा आणि काही महत्त्वाची भांडी आणली होती. तो म्हणाला, घ्या साहेब, आता काही टेन्शन नाही. आम्ही नवरा बायको नुसते बघतच होतो. मी त्याला विचारले, अरे हे सगळं? तर तो मध्येच म्हणाला, नाही रे, हे सगळं माझ्या लग्नात डबल आलेलं आहे. उगाच पडून होतं, त्यापेक्षा तुला काम येईल. माझं मन भरून आलं होतं. अंकिता तर रडायलाच लागली होती. तर शरदच्या बायकोने त्याची समजूत घातली. शरद म्हणाला, चल आपण थोडं बाहेरून येऊ. तो मला बाहेर घेऊन गेला.
आणि त्याने माझ्या खिशात 2,000 रुपये टाकले. मला त्याने काहीच बोलू दिले नाही. तो म्हणाला, अरे तुला जॉब लागला ना तर हे पैसे थोडे थोडे करून दे. आता माझी बऱ्यापैकी चिंता मिटली होती. कमीत कमी खाण्याची आणि राहण्याची सोय माझी झाली होती. त्या रात्री जेवण झाल्यावर मला मात्र झोप येत नव्हती. त्याला 2 कारणं होती. पहिलं कारण म्हणजे मला एका गोष्टीची सतत कमतरता जाणवत होती, ती म्हणजे स्वामी महाराजांच्या फोटोची. तो माझ्याकडे नव्हता, कारण मला सकाळी उठून स्वामी सेवा करायची सवय होती. सर्वात पहिले मी डोळे उघडताच स्वामींचे दर्शन घ्यायचो. पण आता सध्या माझ्या घरी तो फोटो नव्हता. मी ठरवले की उद्या सकाळीच उठून मार्केटमधून एक सुंदर स्वामींचा फोटो घेऊन यायचा. आणि दुसरी चिंता म्हणजे काम लागण्याची. मी स्वामीला मनोमनी हात जोडले आणि म्हटले, हे स्वामीराया, इथपर्यंत तर तुम्ही खूप मदत केली. आता फक्त एकदा जॉब लागू देत. तेवढं झालं की माझी पोटा पाण्याची सोय कायमची होईल. असं म्हणून मी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी बायकोला म्हणालो, चला मार्केटला जाऊन महाराजांचा फोटो घेऊन येऊयात. आम्ही बाहेर निघणार एवढ्यात घरमालकीन बाहेर येऊन विचारू लागले, कुठे निघाली जोडी? आम्ही त्यांना कारण सांगितले. तर ती म्हणाली, अरे थांब, तुला स्वामींचा फोटो पाहिजे ना, मी देते, माझ्याकडे आहे. तशी माझ्याकडून काही पूजा होत नाही, तू तरी कर. मी म्हणालो, नको, राहू द्या, मी घेऊन येतो. पण ती काही ऐकायला तयारच नव्हती. ती म्हणाली, अरे देव तर एकच आहे ना, तुझा काय आणि माझा काय? स्वामी तर एकच आहेत. आता मला पर्याय नव्हता. मी त्यांच्याकडून फोटो घेतला, पण माझ्याकडे चौरंग नव्हते किंवा ते छोटे देवघरही नव्हते. मी विटा आणून खाली विटा टाकल्या आणि एक तो विटांचा छोटासा वटा तयार केला. त्यावर लाल कपडा टाकून तो छान सजवला. त्यावर स्वामींच्या फोटोची स्थापना केली. खरं सांगू का, त्या स्वामींच्या फोटोमुळे घर अगदी भरल्यासारखं वाटत होतं. आता मी रोज सकाळी उठून स्वामी सेवा करायचो, साधना करायचो. माझ्याकडे फारशी पूजापाठ करण्याची साधना नव्हती, पण मला त्याची कमतरताही कधी जाणवली नाही. काही दिवस निघून गेले. एक दिवस कॉलनीत काही बायका आमच्या घरी अंकिताला भेटायला आल्या. आमची घरमालकीने आली. बायकोशी त्यांचे काही काम होते. तेव्हा त्यांनी आमच्या अगोदर देवघर पाहिले आणि त्यांनी त्या देवघराची खूप प्रशंसा केली. अंकिता म्हणाली, आमचे हे नेहमी सकाळी उठले की पूजा करतात. मला स्वामी आशीर्वादाने आणि मित्रांच्या मदतीने जॉबही लागला होता. पगार काही फार जास्त नव्हती, पण दोघांचे भागेल एवढी मात्र पुरेसे होते. पावसाळ्याचे दिवस सुरू होते. त्या दिवशी रविवार होता. मलाही सुट्टी होती. दुपारी घरमालकिनीच्या रूममधून भांडायचा आवाज येऊ लागला होता. सासू सुनेचे भांडणं चालू होते. आमच्या माहितीप्रमाणे घरमालकिनीची सासू खूप शांत होती. तिचं नाव वंदना होते. ती तिच्या सासूला कधीच उलटून बोलत नसे. आम्ही मध्ये बोलायला गेलो तर म्हातारी आम्हाला म्हणाली, तुम्हाला आमच्या मध्ये पडण्याची गरज नाही, निघा इथून. हे ऐकल्यावर आम्ही तिथे थांबणं योग्य नव्हतो. आम्ही परत आमच्या रूमवर आलो. बाहेर खूप मुसळधार पाऊस चालू होता. आम्हाला वंदनाबद्दल खूप वाईट वाटत होते, कारण तिला आईवडील नव्हते. तिचा सांभाळ आणि लग्न तिच्या मामानेच केलं होतं. जवळपास 1-1.5 तासांनी घरमालकीने आमच्याकडे आली व ओरडून सांगू लागली, भाऊ, वंदना न सांगता बाळाला घेऊन निघून गेली आहे, तू तिला शोधून आण. मी त्यांना शांत राहायला सांगितले आणि छत्री घेऊन बाहेर निघालो. पहिले तर मी बसस्टँडवर गेलो. खूप शोध घेतला, पण ती सापडली नाही. बसस्टँडवर आजूबाजूच्या लोकांना विचारपूसही केली, पण कोणाच्याच नजरेस ती पडली नाही. मी सगळे मंदिरही पाहून आलो, पण तिचा कुठेच काही पत्ता नव्हता. पाणीही खूप जोरात चालू होता. शेवटी मी घरी आलो तर म्हातारीने आरडाओरडा करून सगळी कॉलनी जमा केली होती, तीही माझ्या रूममध्येच. मी सांगितले, ती कुठेच दिसली नाही. बरं, त्यांचे इथे कोणी नातेवाईकसुद्धा राहत नव्हते. मी विचारलं, तिच्याकडे काही पैसे वगैरे होते का? तेव्हा म्हातारी म्हणाली, नाही भाऊ. भांडताच तिनं लेकराला गळ्यावर घेतलं आणि भर पावसात ती निघून गेली. मग तेव्हाच अडवायचं ना तुम्ही, अंकिता म्हणाली. तर ती म्हणाली, बाई, आतापर्यंत असं कधीच झालं नाही. मला वाटलं येईल परत. त्या दिवशी तिचा नवरा म्हणजे वंदनाचा नवरा बाहेरगावी गेलेला होता. तेव्हा सगळ्यांकडेच फोन नव्हते. त्यालाही काही संपर्क करता आला नाही. आता मात्र संध्याकाळचे 6 वाजले होते. बाहेर पाऊस धो पडत होता. पावसाचे पाणी आत येत होते म्हणून अंकिताने दार बंद केले.
बऱ्याच बायका आमच्या घरात बसलेल्या होत्या. त्या म्हातारीला धीर देत होत्या. त्यातल्या काही बायका घरी निघून गेल्या. आमची संध्याकाळ झाली होती म्हणून मी स्वामींना दिवा आणि अगरबत्ती लावली. तेवढ्यात एक बाई मला म्हणाली, भाऊ तुम्ही एवढी पूजापाठ करता, स्वामी सेवा करता, तर मग सांगा ना तुमच्या स्वामींना वंदनाला परत घेऊन सुखरूप घरी घेऊन ये म्हणून. लगेच म्हातारी पण म्हणाली, खरंच भाऊ की सांग तुझ्या स्वामींना की वंदनाला सुखरूप परत घरी येऊ दे. मी आता तिच्याशी कधीच वाईट वागणार नाही. मनात म्हटले, ही अक्कल म्हातारी पहिलेच आली असती तर ही वेळच आली नसती. पण आपण काय बोलणार. पण मी आता पेचात सापडलो होतो. मी स्वामीसमोर हात जोडले, स्वामींना मनोभावे विनंती केली, हे स्वामी समर्था, आपण तर सर्वव्यापी आहात. आपल्या इच्छेशिवाय या सृष्टीवरचे पानसुद्धा हलत नाही. आपल्यापासून काही लपलेली नाही. कृपा करा स्वामीराया, कृपा करा. वंदनाला आणि तिच्या बाळाला सुखरूप घरी येऊ द्या. ते बाळ निष्पाप आहे, त्यात त्याची काय चुकी. कृपा करा स्वामी, कृपा करा. असं म्हणून मी हात जोडून दर्शन घेतले आणि म्हातारीला म्हणालो, तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मनोमनी जप करा. मनामध्ये कुठलीही शंका न आणता स्वामींना शरण जा आणि जप चालू ठेवा. मी अंकिताला सगळ्यांसाठी चहा टाकायला सांगितलं. सगळ्यांनी चहा घेतला. बायका आपापल्या परीने वंदना कुठे गेली असेल याचा तर्क लावत होत्या. आता 7:30 वाजूनही गेले होते. मलाही आता टेन्शन यायला लागलं होतं. मी विचार करत असतानाच दार वाजले. माझ्या बायकोने दार उघडले तर समोर भर पावसात बाळाला काड्यावर घेऊन वंदना उभी होती. ती एकटक आमच्या सर्वांकडे बघत होती आणि आम्ही सगळे तिच्याकडे. मी भानावर येऊन अंकिताला म्हटले, अगं पहिले बाळाला घे आणि तिलाही आत घे. ती मध्ये आली. तशी तिची सासू रडायला लागली. बाळाला जवळ घेऊन पटापटा मुके घेऊ लागली. बाकीच्या बायकांच्या डोळ्यात पाणी आले होते. वंदनाही रडायला लागली होती. आज जो प्रसंग आणि सगळे हे 5-10 मिनिटांना सर्व शांत झालं. सगळे आपापल्या घरी निघून गेले. आजही तो प्रसंग आठवला तरी कसं तरीच होतं. एवढं झाल्यावर म्हातारी मला धन्यवाद देऊ लागली, भाऊ करू लागले. मी म्हटलं, म्हातारी आजी मला काय धन्यवाद देते. आभार व्यक्त करायचे असतील तर स्वामींचे कर. ते सर्वोपरी आहे. त्यांची लीला आगाध आहे. हे सर्व आटोपल्यावर सगळे आपापल्या घरी गेले. त्या दिवशी म्हातारीपेक्षा मला खूप आनंद झाला होता. तो यासाठी की स्वामींनी माझ्यासारख्या पामराची मदत केली आणि माझी लाजही ठेवली. दुसऱ्या दिवशी म्हातारीने बाजारातून स्वामींचा सुंदर फोटो आणला आणि माझ्या हातून स्थापना केली. त्या दिवसापासून ती म्हातारी आणि तिची सून न चुकता रोज स्वामी सेवा करतात. तर स्वामी भक्तांनो, हा आतापर्यंतचा शेवटचा स्वामी अनुभव. तसं सांगायचं झालं तर सेवा करताना साधनं गरजेची नसतात. त्या सेवेमध्ये भाव आणि भक्ती असली पाहिजे. देव तर फक्त भक्तीचा भुकेला. स्वामींना एवढंच मागतो, स्वामी आपला कृपा आशीर्वाद सदैव आपल्या भक्तांवर असू द्या. त्यांचे सर्व दुःख दूर करा. स्वामी महाराज. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपले हे चॅनल नवीन आहे तरी आपण सर्वांनी विश्वास ठेवून चॅनलला सबस्क्राईब केले. आपला हा परिवार आता हळूहळू मोठा होत आहे. साहजिक आहे, माझी जबाबदारी वाढली आहे. मी सत्य अनुभव कथा देण्याचा प्रयत्न करत राहील आणि माझी काही चूकत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी ती चूक सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तुम्ही पहिल्या वेळेस बघत असाल आणि हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. पण बळजबरी नाही, खरंच वाटलं तर सबस्क्राईब करा. नाहीतर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.